नमस्ते. जय श्रीकृष्ण. दंडवत प्रणाम सगळ्यांना. काय झालं मंडळी, मागच्या 8-10 दिवसापासून थोडीशी माझ्या वैयक्तिक कामामुळे मी बिझी होते आणि त्याच्यामुळे ना आपले व्हिडिओ आले नाहीत. जे काही थोडेफार शूट करून ठेवलेले होते ते व्हिडिओ आले आपले, पण रेग्युलरली जे व्हिडिओ यायला पाहिजे ते आले नाही. आणि त्याच्यामुळेच आज थोडा वेळ मिळाला तर म्हटलं चला आज एक व्हिडिओ करून टाकूया. तर आपण आज काय करणार आहे, गोविंदाष्टकाचा 7वा श्लोक आपण आज घेणार आहोत. आपण जे गोविंदाष्टक सुरू केलेलं आहे ना, श्री गोपालकृष्णांचं, त्याचा आपण 7वा श्लोक आज घेणार आहोत. तर बघूया गोविंदाष्टकाचा 7वा श्लोक. कांतं कारण कारणमादि, कांतं कारण कारणमादि, कांतं कारण कारणमादि, कांतं कारण कारणमादि, मनादिकाल मनाभासम. थोडेसे असे जोड शब्द असल्यामुळे ना थोडं भरभरा जर म्हटलं ना तर जरा बोबडी वळ्यासारखं होतं, त्याच्यामुळे आपण हळूहळू घेणार आहोत. कांतं कारण कारणमादि मनादिकाल मनाभासम, कांतं कारण कारणमादि मनादिकाल मनाभासम, कांतं कारण कारणमादि मनादिकाल मनाभासम. कालिंदीगत कालियशिरसि, कालिंदीगत कालियशिरसि, कालिंदीगत कालियशिरसि, कालिंदीगत कालियशिरसि, मुहुर्नृत्यन्तं सुनृत्यन्तं, मुहुर्नृत्यन्तं सुनृत्यन्तं, कालिंदीगत कालियशिरसि, मुहुर्नृत्यन्तं सुनृत्यन्तं, कांतं कारण कारणमादि मनादिकाल मनाभासं, कालिंदीगत कालियशिरसि, मुहुर्नृत्यन्तं सुनृत्यन्तं, कालं काल कलातीतं कलि, कालं काल कलातीतं कलि, कालं काल कलातीतं कलि, ताशेषं कलि दोषग्नं, कालं काल कलातीतं कलि, ताशेषं कलि दोषग्नं, कालं काल कलातीतं कलि, कालं काल कलातीतं कलि, ताशेषं कलि दोषग्नं. कालत्रयगति हेतुं प्रणमत, 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 गोविंदं परमानंदं. पुन्हा एकदा तो श्लोक घेते मी आता पूर्ण, आपल्या लक्षात आलाच असेल. कांतं कारण कारणमादि मनादिकाल मनाभासं, कालिंदीगत कालियशिरसि, मुहुर्नृत्यन्तं सुनृत्यन्तं, कालं काल कलातीतं कलि, ताशेषं कलि दोषग्नं, कालं काल कलातीतं कलि, ताशेषं कलि दोषग्नं, कालत्रयगति हेतुं प्रणमत, गोविंदं परमानंदम. याचा अर्थ खूप छान आहे बरं का. काल शब्दावरून आपल्याला समजलं असेल की गोपालकृष्ण आणि काल यांचा काय संबंध असेल, हे आपल्या लक्षात आलंच असेल, पण तरी पण थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करते. कालं काल कलातीतं कलि, ताशेषं कलि दोषग्नं, कांतं कारण कारणमादि मनादिकाल मनाभासम. म्हणजे जो काळाच्याही पलीकडचा आहे, काळाच्या पलीकडचा असून सुद्धा भगवान
श्रीकृष्ण हे आपण पूर्ण अवतार मानतो आणि पूर्ण अवतार असून ज्यांनी पूर्ण असं मानवी जीवनाला जीवन जगायचं कसं याची शिकवण आपल्याला भगवद्गीतेमार्फत दिली आणि मानवी जीवन जगण्याची कला आपल्याला लवकर अवगत कशी होईल. आपण जीवन जगतो पण त्याचा काही उपयोग नाही. तर भगवंताने सांगितल्यानुसार जो जीवन करतो, जो आचरण करतो, भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये सुद्धा सांगतात, मम वर्तमानो वर्तन्ते मनुष्य पार्थ सर्वशः. जो माझ्या वर्तनानुसार वर्तन करतो, जो मी वर्तमान सांगितल्याप्रमाणे वर्तन करतो, तोच मनुष्य माझ्यासाठी प्रिय आहे, असं भगवान श्रीकृष्ण गीतेत सुद्धा सांगतात. आणि तसंच अशी काळापेक्षाही पलीकडे असणारे भगवान परमेश्वर, काळाच्याही पलीकडे असणारा, तो काय करतोय? तो कालिया नागाच्या डोक्यावर नाच करतोय. आपण जे म्हटलं ना, मुहुर्नृत्यंतम सुनृत्यंतम, तर त्याचा अर्थच तो आहे की कालिया नागाच्या कालिंदीगत कालीय शिरसी, कालिंदीच्या तटावर कालियाच्या शिरावर, कालिंदीगत कालीय शिरसी मुहुर्नृत्यंतम सुनृत्यंतम. कालिंदीच्या तटावर आणि कालियाच्या शिरावर. एक यमुना नदीच्या तटावर केलं त्यांनी कालिया नागाच्या मस्तकावर नृत्य. पण तिलाच कालिंदीसुद्धा नाव दुसरं आहे यमुना नदीला. त्याच्यामुळं आपण हा श्लोक म्हणतो आहोत, कालिंदीगत कालीय शिरसी मुहुर्नृत्यंतम सुनृत्यंतम. मुहुर्नृत्यंतम म्हणजे वारंवार, पुन्हा पुन्हा ते कालिया नागाच्या शिरावर नृत्य करतात. तर असा त्याचा अर्थ होतो. कांतम कारणमादी मनादी काल मनाभासम. कांतम म्हणजे खूप सुंदर असून सुद्धा, आणि कारणांचं पण कारण, म्हणजे विनाकारण नाही आहेत भगवान परमेश्वर, विनाकारण नाही. कारणांचं सुद्धा कारण म्हणजे भगवान आहे, परमेश्वर आहे. तर ते कांतम कारणमादी मनादी काल मनाभासम, सगळ्या कारणांचे आधी असा तो भगवान गोपालकृष्ण, भगवान कृष्ण म्हणा किंवा गोपालकृष्ण. तर असं ते कालियाच्या शिरावर, कालियाच्या मस्तकावर आपलं नृत्य वारंवार करत आहेत. याचा अर्थच असा होतो की कालियाच्या मस्तकावर भगवान श्रीकृष्ण नाच करत आहेत आणि तेही वारंवार करत आहेत, अगदी सहजतेने. तर असा या श्लोकाचा अर्थ होतो. आपण हा श्लोक पुन्हा एकदा घेऊया. कांतम कारणमादी मनादी काल मनाभासम कालिंदीगत कालीय शिरसी मुहुर्नृत्यंतम सुनृत्यंतम. कालं कालकलातीतं कलिताशेषं कलिदोषघ्नं कालत्रयगतिहेतुं प्रणमत गोविन्दं परमानन्दं. कालत्रयगतिहेतुं प्रणमत गोविंदम परमानंदम. याच्या अगोदरचा श्लोक आपण बघितला तर, स्नान व्याकुल योषित वस्त्रम पादायागमुपारूढम. तर तो पण खूप छान श्लोक आहे की ज्या यमुनेच्या तटावर गोपींचे वस्त्र त्यांनी चोरले आणि त्या गोपी लाजू लागल्या, तर त्यांना तो जवळ बोलू लागला. हा काही खेळ नव्हता किंवा ही रास नव्हता, पण भगवंताला त्यांना काहीतरी सांगायचं होतं आणि त्याची देवाची भाषा त्या गोपीच समजू शकत होत्या. आपण आपल्या ते समजच्या परे आहे, त्याच्यामुळं आपण तो विचार, जसा आपले विचार असला ना तसं आपल्या डोक्यामध्ये येत चालतं. तर ते काही रासलीला नव्हती किंवा त्याच्या क्रीडेतला तो भाग नव्हता.
तर भगवंताला गोपिकांना काही सांगायचं होतं म्हणून तो जवळ बोलवत होता. हे तर सगळं पलीकडचं होतं, हे अलीकडचं नव्हतं, सगळं पलीकडचं होतं. हे भगवंत म्हणजे काय म्हणतात ना, परे, तसं परेच्या मागचं होतं ते, परेच्या पुढचं होतं. तर असं तो पण श्लोक खूप छान आहे, स्नान व्याकुल योषित वस्त्र. आणि आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करा, एक लाईक, आणि शेअर करा, कमेंट करा, आणि सबस्क्राईब पण करत राहा. सबस्क्राईब करत चला. आपल्या सबस्क्राईबमुळं मला आणखी थोडासा उत्साह येईल. त्याच्यामुळं सबस्क्राईब पण करत चला. व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करा. धन्यवाद इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल. जय श्रीकृष्ण.